Good morning, everyone. In this lecture, we will start our next concept, quality circles, its features and objectives. First, meaning the concept of QC, quality circle, originated in the United States. क्वालिटी सर्कल ही जी कन्सेप्ट आहे ही पहिल्यांदा युनायटेड स्टेट्स मध्ये ऑर्गनाइज झालेली आहे. Dr. Ishiwa Karu, who is known as the father of quality circle, popularized the concept of quality circle in Japan in 1960s. क्वालिटी सर्कल ही कन्सेप्ट ही इशिवा कारू यांनी इंट्रोड्यूस केली आहे. आपण यांना फादर ऑफ क्वालिटी सर्कल असे म्हणतो. ही कन्सेप्ट पहिल्यांदा जपानमध्ये 1960 मध्ये इंट्रोड्यूस झाली आहे. अ क्वालिटी सर्कल हा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाऊ शकतो. विचारलेला आहे ना बऱ्याच वेळी. क्वालिटी सर्कलचे फादर कोण आहेत आणि कोणत्या इयर मध्ये क्वालिटी सर्कल कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला. क्वालिटी सर्कल इज अ वर्क करायचं एक मिनिट. काय झालं बघा. So quality circle introduced by Dr. Ishiwa Kaoru, who is known as father of quality circle. So this concept popularized in Japan in 1960. Simultaneously घेऊन घ्या जे जे कीवर्ड आहेत ते. क्वालिटी सर्कल इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. A quality circle is a work of employee, usually 3 to 12, doing similar work, who voluntarily meet regularly to discuss their quality problems, investigate causes, recommended solutions, and take corrective actions. This may be related to quality, productivity, safety, जॉब स्ट्रक्चर, प्रोसेस फ्लो, कंट्रोल मेकॅनिझम अँड सो ऑन. यामध्ये असं सांगितलेलं आहे बेसिकली क्वालिटी सर्कल किंवा या ग्रुपमध्ये युजली 3 ते 3 to 12 मेंबर्स असणार आहेत. बट त्यांचे जे काही वर्किंग आहे त्यांचा जो नेचर ऑफ जॉब आहे तो सिमिलर असणार आहे. क्वालिटी सर्कल ओके. या सर्कल मध्ये किती मेंबर आहेत? 3 to 12 मेंबर इन्क्लूड असणार आहेत. हे व्हॉलंटरी आहे म्हणजे कोणाला जबरदस्तीने आपण या सर्कल मध्ये आणलेलं नाही. त्या सर्कल मध्ये इन्क्लूड असणारे जे पीपल आहेत ते व्हॉलंटरीली एकत्र येऊन काय करतायत तर क्वालिटी रिलेटेड प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करतायत. मग ते प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड आहेत? क्वालिटी रिलेटेड आहेत. देन इन्व्हेस्टिगेट कॉजेस आहेत. देन रिकमेंडेड सोल्युशन अँड टेक करेक्टिव्ह ऍक्शन. म्हणजे फक्त प्रॉब्लेम डिस्कस केले जातात का ह्या सर्कल मध्ये? नाही. तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, कसा इन्व्हेस्टिगेट करायचा, त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन काय घ्यायची, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या सर्कल मध्ये म्हणजे हा ग्रुप काय करतोय तर तो सॉल्व्ह करतो. Next is definition. Quality circles are informal groups of employees who voluntarily meet together on a regular basis to identify, define, analyze and solve work-related problems. क्वालिटी सर्कल एक इन्फॉर्मल ग्रुप आहे. इन्फॉर्मल ग्रुप असं यासाठी म्हणतात कारण इथे आपण कोणते स्ट्रिक्ट रूल किंवा रेग्युलेशन्स फॉलो करत नाही. आपण इथे आपल्या कामाशी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. क्लिअर? लक्षात आलं ना. क्वालिटी सर्कल हा फॉर्मल ग्रुप नाहीये तर तो इन्फॉर्मल ग्रुप आहे. इन्फॉर्मली ते व्हॉलंटरीली एकत्र येतात आणि आपले प्रॉब्लेम डिस्कस करून त्यावरती सोल्युशन फाइंड आउट करतात काम करतात. Next is features of quality circles. First features, voluntary groups. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इट इज व्हॉलंटरी ग्रुप्स. म्हणजेच हा ग्रुप व्हॉलंटरी असणार आहे. इथे कोणी जबरदस्ती किंवा कंपल्शन लावून इथे ग्रुप तयार केला जात नाही. क्वालिटी सर्कल इज अ व्हॉलंटरी ग्रुप ऑफ एम्प्लॉईज जनरली कमिंग फ्रॉम द सेम वर्क एरिया. यामध्ये सेम वर्क असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी मिडल लेवलचे मॅनेजर किंवा लोअर लेवलचे मॅनेजर एकत्र येऊन एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. क्लिअर फर्स्ट पॉइंट. इथे लक्षात ठेवा कीवर्ड काय आहे? सेम लेवलचे एम्प्लॉईज एकत्र येऊन क्वालिटी सर्कल ग्रुप हा प्रिपेअर करतात. आणि व्हॉलंटरी. सेकंड इज स्मॉल साइज. An ideal size of quality circle is 6 to 8 members, but the number of members in a quality circle can vary. You can say that small size group just because इथे फक्त 6 to 8 person involved असतात.
आणि यामध्ये आपण जास्त पर्सन इन्व्हॉल्व नाही करू शकत, कारण याचं एमच असं असतं की या ग्रुपमध्ये 6 to 8% असणं गरजेचं आहे. कारण जर जास्त पीपलचा ग्रुप तयार झाला तर यामध्ये कन्फ्लिक्ट होण्याची शक्यता जास्त असते. अँड द एंड ऑफ ऍट द एंड जो डिसिजन आपल्याला घ्यायचा असतो तो आपण परफेक्टली घेऊ शकत नाही. यासाठी या क्वालिटी सर्कल मध्ये स्मॉल साईजचे ग्रुप हे तयार केले जातात. स्टँडर्ड किंवा त्याचं आयडियल साईज लक्षात ठेवा, 6 मेंबर to 8 मेंबर, इट इज द आयडियल साईज. ओके, आणि बेसिक सुरुवातीला किती सांगितले? 3 to 12. ओके, दिस इज द बेसिक साईज आणि आयडियल साईज आहे 6 to 12. Third, regular meetings. Quality circle meeting are held once a week on regular basis. The members meet during working hours in consultation with the manager. रेग्युलर बेसिस म्हणजे असं नाही की रोज येऊन आपापले प्रॉब्लेम सांगत बसायचे किंवा गप्पा मारत बसायचे. जर आपल्याला इफेक्टिव्ह सिस्टम क्रिएट करायची असेल तर मिनिमम 8 किंवा 15 दिवसातून एखादी मीटिंग किंवा एकत्र येऊन बोलणं हे झालं पाहिजे. For multiple quality circles, an organization may have a number of quality circles. If many employees from any particular department section want to volunteer to join the quality circle, 2 or more circles may be formed in the same area. Thus, an organization could have 1 or more quality circle in every department or section. असं नाही की पूर्ण ऑर्गनायझेशन मध्ये एकच क्वालिटी सर्कल असेल, मल्टिपल क्वालिटी सर्कल हे असणार आहेत. इट्स डिपेंड ऑन नेचर ऑफ जॉब. म्हणजेच 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्वालिटी सर्कल मध्ये आपण जॉईन करू शकतो. कंपल्शन नाहीये की आपण एकाच ग्रुपमध्ये जॉईन झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमचा एक ग्रुप आहे आणि इतर जणांचा एक ग्रुप आहे. जर त्या ग्रुपला तुमची गरज असेल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये जाऊन ऑब्विसली काम करू शकता. क्लिअर? म्हणजे जर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन असेल तर ऑब्विसली क्वालिटी सर्कल ग्रुप हे जास्त असणार. फिफ्थ आहे इंडिपेंडंट एजेंडा. Each quality circle has its own agenda with its own terms of reference. Accordingly, quality circle discuss its own problems and take corrective actions. प्रत्येक क्वालिटी सर्कलचा एजेंडा सेपरेट असणार आहे आणि तिथे जे प्रॉब्लेम डिस्कस केले जाणार आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या करेक्टिव्ह ऍक्शन्स घेतले जातात. 6. Quality focus. As per the very nature and intent of quality circle, it focuses exclusively on quality is issue. This is because the ultimate purpose of quality circle is improvement in quality of product and working life. आपण फक्त प्रोडक्ट वरती कॉन्सन्ट्रेट करतो का? नाही, आपण प्रोडक्ट पेक्षा प्रोडक्टची क्वालिटी काय आहे यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. दॅट मीन्स क्वालिटी सर्कल इज टोटली कॉन्सन्ट्रेट ऑन इम्प्रूव्ह द क्वालिटी. क्वालिटी सर्कलचा एमच हा असतो की प्रोडक्टची क्वालिटी ही जास्तीत जास्त इम्प्रूव्ह झाली पाहिजे. लास्ट इज autonomy. An important ingredient of a quality circle is the sense of autonomy experienced by its members. इथे जे मेंबर आहेत ते आपले थॉट्स, आयडिया, स्किल, एक्सपिरियन्स शेअर करतात. दॅट मीन्स an important ingredient of quality circle is the sense of autonomy. Clear? Thank you. Good presentation. Objectives कोणाकडे? माझ्याकडे पण किती होतं? एक हा ठीक आहे. Just continue. Objective of quality circle. Objective of quality circle. First, to improve the quality and productivity and thus contribute the improvement and development of the enterprise. अगोदर सांगितलं तसं क्वालिटी सर्कलचा जास्त फोकस हा प्रोडक्टच्या इम्प्रूव्हमेंट वरती असतो. प्रोडक्टची डेव्हलपमेंट कशी होईल यासाठी क्वालिटी सर्कलचे प्रयत्न करत असतात. सेकंड, टू आयडेंटिफाय अँड सॉल्व वर्क रिलेटेड प्रॉब्लेम्स दॅट इंटरफेअर विथ प्रोडक्शन. वर्क रिलेटेड प्रॉब्लेम्स हे लक्षात ठेवा, कारण क्वालिटी सर्कल्स मध्ये फक्त वर्कशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह केले जातात. कोणाचे पर्सनल प्रॉब्लेम्स इथे डिस्कस केले जात नाही. टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स बाय वेस्ट रिडक्शन, सेफ्टी मेजर्स, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, अवॉइडिंग एरर्स अँड डिफेक्ट्स. क्वालिटी सर्कलचा जास्त फोकस हा कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स ही कशी कमी केली जाईल, कशी रिड्यूस केली जाईल यावर फोकस केला जातो. यासाठी वेगवेगळे वेस्ट रिडक्शन हे घेतले जातात, सेफ्टी मेजर्स घेतले जातात किंवा
इफेक्टिव्ह युटिलायझेशन रिसोर्सेसचं केलं जातं आणि जे काही एरर्स किंवा डिफेक्ट्स प्रोडक्ट मध्ये असतील ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. टू प्रमोट जॉब इन्व्हॉल्वमेंट ऑफ द एम्प्लॉईज. टू प्रमोट जॉब इन्व्हॉल्वमेंट ऑफ द एम्प्लॉईज म्हणजे एम्प्लॉईजने काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट तुमच्या क्वालिटी सर्कल मध्ये असली पाहिजे. म्हणजे असं नाहीये की या आणि फक्त काम करा, तर तुमची इन्व्हॉल्वमेंट अशा लेवलवरती असली पाहिजे की जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह कसे करता येतील. दॅट इज वाय क्वालिटी सर्कल इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, टू डेव्हलप लिडरशिप क्वालिटीज. क्वालिटी सर्कलचा जास्त फोकस हा लिडरशिप कशी डेव्हलप होईल याकडे असतो. टू टॅप द क्रिएटिव्ह इंटेलिजन्स ऑफ द पर्सन्स वर्किंग इन द ऑर्गनायझेशन अँड टू मेक फुल यूज ऑफ इट्स ह्युमन रिसोर्सेस. आता इथे आपल्याला सांगितलं की हा क्वालिटी सर्कल जो ग्रुप आहे हा कसा आहे, हो व्हॉलंटरी आहे. म्हणजे इथे आपण जोर जबरदस्ती कोणाला आणून बसवलंय का, नाही. आणि जेव्हा व्हॉलंटरी पार्टिसिपेशन असतं तेव्हा जे एक्सपर्टीज आहे किंवा ज्यांना नॉलेज आहे तेच पर्सन काय करतायत इथे इन्व्हॉल्व्ह होत आहेत, राईट. सो टू टॅप देअर क्रिएटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे आपलं भेटणंच कशासाठी आहे, तर एखादा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे ह्या इंटेन्शनने आपण भेटतोय. दॅट मीन्स एव्हरी पर्सन फोकस ऑन फाइंड आउट समथिंग क्रिएटिव्ह थिंग. ओके, काहीतरी नवीन फाइंड आउट करू आणि जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके. नेक्स्ट, टू इम्प्रूव्ह मॉरल ऑफ द एम्प्लॉईज. क्वालिटी सर्कल मध्ये प्रत्येक एम्प्लॉईच्या ज्या काही आयडिया किंवा थॉट असतील ते सांगण्यात अलाउ केलं जातं. त्यामुळे प्रत्येक एम्प्लॉई जे काही मॉरल असतात त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. मोरल दॅट मीन्स विलिंगनेस टू डू वर्क. ओके, सो एखादा ग्रुप छान काहीतरी काम करतोय तर जो दुसरा ग्रुप आहे तो सुद्धा काय म्हणेल, अरे वा हा ग्रुप छान काहीतरी काम करतो, म्हणजे आपण सुद्धा एक व्हॉलंटरीली ग्रुप तयार करायला पाहिजे. दॅट मीन्स इन्क्रीज मोरल ऑफ द एम्प्लॉईज फॉर कम्प्लिटिंग देअर टास्क. नेक्स्ट, टू इम्प्रूव्ह कम्युनिकेशन विदिन द ऑर्गनायझेशन. सो क्वालिटी सर्कल इट इज द इन्फॉर्मल ग्रुप. सो जेव्हा जेव्हा इन्फॉर्मल ग्रुप असणार आहे ते भेटतात त्याच्यासाठी, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ते प्रॉब्लेम बद्दल बोलतायतच, पण त्याचबरोबर त्यांचं काय होतं तर इन जनरल काही कम्युनिकेशन सुद्धा पॉसिबल होतं आणि त्याचमुळे इथे एक छान कम्युनिकेशन बिल्डअप होतं, छान रिलेशनशिप सुद्धा त्या ग्रुपमध्ये बिल्डअप होतं. टू इम्प्रूव्ह पर्सनल डेव्हलपमेंट. क्वालिटी सर्कल मध्ये एम्प्लॉईची जास्त पर्सनल डेव्हलपमेंट होत असते, कारण आपण आपल्या ज्या काही स्किल्स, एक्सपिरियन्स किंवा थॉट असतात त्यानुसार आपलं वर्क हे करत असतो. नेक्स्ट, टू इन्क्रीज एम्प्लॉई मोटिवेशन. जर एखादा एम्प्लॉई चांगलं काम करत असेल, त्याने चांगलं काम केलं असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारे मोटिवेशन केलं जातं. त्यामुळे एम्प्लॉईचं मोटिवेशन इन्क्रीज होण्यामध्येही मदत होते. टू इन्करेज इफेक्टिव्ह टीमवर्क. क्वालिटी सर्कल मध्ये टीम वर्कला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं, कारण एखाद्याने काम करण्यापेक्षा एखाद्या टीमने काम केलं तर ते काम जास्त इफेक्टिव्ह होत असतं. टू इन्क्रीज एम्प्लॉईज लॉयल्टी अँड कमिटमेंट टू ऑर्गनायझेशन अँड इट्स गोल्स. आणि याचमुळे काय होतं तर जेव्हा आपण आपल्या ग्रुपमध्ये जातोय तेव्हा एक थॉट घेऊन जातोय की त्या ग्रुपमधला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे. दॅट मीन्स एम्प्लॉईज आर लॉयल अँड कमिटमेंट देअर वर्क. ते त्यांच्या वर्कशी रिलेटेड काय असतात तर लॉयल असतात, कमिटमेंट असतात. सो क्वालिटी सर्कल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक्स इन मॉडर्न एरा आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केली जाणारी टेक्निक्स आहे, ज्यामुळे एक व्हॉलंटरी ग्रुप एकत्र येऊन काय करतोय तर ऑर्गनायझेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. इज इट क्लिअर क्वेश्चन? थँक्यू. गुड प्रेझेंटेशन.